नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राजक्ता उत्पात मॅडम. इयत्ता 9वीच्या M2 च्या पहिल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा स्वागत. आतापर्यंत इयत्ता 8वी पर्यंत तुम्हाला गणित हा एकच विषय होता म्हणजे गणित हा विषय एका पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही अभ्यासला. पण या वर्षी म्हणजे इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी किंवा या पुढच्या सर्व इयत्तांमध्ये तुम्हाला गणित हा विषय जो आहे तो 2 सेक्शन मध्ये किंवा 2 विभागांमध्ये अभ्यासायचा आहे. त्याचाच अर्थ M1 आणि M2 असे 2 सब्जेक्ट तुम्हाला यापुढे असणार आहेत. M1 याला आपण म्हणतो अल्जेब्रा आणि M2 याला म्हणतो जॉमेट्री. आता M2 चा पहिला आपला ऑनलाईन लेक्चर आहे म्हणजे सुरुवातीला M2 किंवा जॉमेट्री म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जॉमेट्री ह्यालाच आपण मराठीमध्ये भूमिती असं म्हणतो. मग भूमिती हा शब्द आपण जर बघितला तर हा 2 वेगवेगळ्या शब्दांपासून तयार होतोय. भू अधिक मिती. म्हणजेच भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन करणे. मग भूमिती म्हणजे काय म्हणता येईल की जमीन मोजण्याचं किंवा जमीन मापन करण्याचं जे शास्त्र आहे त्याला भूमिती असं म्हणतात. त्याच पद्धतीनं जॉमेट्री हा शब्द आपण जर बघितला तर जॉमेट्री इट इज ऑल्सो कंपोज्ड बाय 2 वर्ड्स जिओ प्लस मेट्रॉन. जिओ इट मीन्स दॅट अर्थ and metron it means that measurement. Therefore we say that the geometry it includes the earth measuring all concepts. जॉमेट्री मध्ये जमीन मोजण्याच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला जॉमेट्री मध्ये पाहायला मिळणार आहेत. यावरून तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की जॉमेट्री मध्ये नक्की तुम्हाला काय अभ्यासायचंय. तर जमीन मोजण्याशी रिलेटेड असणारे जे काही कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला यामध्ये पाहायचे आहे. भूमिती जी आहे किंवा जॉमेट्री जी आहे ती तुम्ही इयत्ता 8वी पर्यंत अभ्यासलेली आहे. म्हणजे तुम्हाला समजेल. बघितलं असेल तुम्ही गणिताच्या पुस्तकामध्ये डायग्राम्स आपण पाहिले आहेत. क्वाड्रिलॅटरल, सर्कल, लाईन, पॉइंट यासारखे आपण डायग्राम जे आहेत ते आपल्या 8वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये अभ्यासले आहेत. मग एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ एनी टाइप ऑफ डायग्राम, कुठल्याही डायग्रामचा एरिया आपण जो आहे तो कशा पद्धतीनं काढतो किंवा एरिया काढण्यासाठीचे जे फॉर्म्युले आहेत ते कशा पद्धतीनं आपण तयार केले हे सगळं आपण इयत्ता 8वी पर्यंत पाहिलेलं आहे. पण आता जी काय आपल्याला M2 मध्ये पाहायचं आहे ते नॉलेज खूप वास्ट आहे. ते नॉलेज जे आहे ते थोडंसं डीप मध्ये आपल्याला पाहायचंय आणि म्हणून आपल्याला इयत्ता 9वी आणि 10वीला गणित विषयाचे 2 वेगवेगळे पार्ट जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. गणित भाग 1 मध्ये अल्जेब्रा ज्याला आपण अंकगणित असं म्हणतो आणि गणित भाग 2 मध्ये जॉमेट्री ज्याला आपण भूमिती असं म्हणतो. या पद्धतीनं आपल्याला भूमिती मधला सर्वात पहिला किंवा भूमितीला असणारे M2 ला असणारे सगळे लेसन्स आपण जर पाहिले पुस्तकामध्ये तर 1 ते 9 लेसन्स आहेत. 1 ते 9 लेसन्स आहेत. त्यातला पहिला लेसन आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा पहिल्यांदा अभ्यासत असतो किंवा कुठल्याही गोष्टीचं सर्वात प्रथम आपण जेव्हा नॉलेज घेत असतो त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये असणारे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सुरुवातीला आपण पाहिलं असेल की बालवाडीच्या वर्गांमध्ये आपल्याला एक वाक्य जे आहे ते सुरुवातीला लिहिता येत नव्हतं. सुरुवातीला आपण काय पाहायचो, वाक्य लिहिण्यासाठीचं गरजेचं असणारं अ आ इ ई ही मुळाक्षरांची ओळख जी आहे ती आपल्याला आपण शिकलो. मुळाक्षरांची ओळख झाल्यानंतर वेगवेगळे शब्द कसे लिहायचे ते आपण शिकलो. वेगवेगळे शब्द लिहिल्यानंतर शब्दांपासून एक वाक्य कसं तयार करायचं हे आपण शिकलो. म्हणजे अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कुठलीही गोष्ट आपण शिकताना शिकलो तर ती आपल्या व्यवस्थित लक्षात राहते. त्याच पद्धतीनं जॉमेट्री यावर्षी आपल्याला सुरुवातीला किंवा यावर्षी पहिल्यांदाच आहे आणि म्हणून जॉमेट्री मध्ये असणारे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
आणि म्हणून आपला पहिला लेसन जो आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री तो आपण आता पाहणार आहोत. आता बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यामध्ये आपल्याला पाहायचंय की पॉइंट, लाईन अँड प्लेन. पॉइंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय आणि प्लेन म्हणजे काय, या बेसिक कन्सेप्ट जॉमेट्री मधल्या ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यापूर्वी मगाशी मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की एखादं वाक्य जर आपल्याला लिहायचं असेल, एखादा पॅरेग्राफ जर आपल्याला लिहायचा असेल, तर तो पॅरेग्राफ लिहिण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अक्षर ज्ञान असणं गरजेचं आहे. विरामचिन्हांचा योग्य उपयोग कुठे आणि कसा करायचा हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्या पद्धतीनं कुठलंही वाक्य लिहिताना त्याच्यातलं बेसिक नॉलेज आहे अक्षर ज्ञान आणि विरामचिन्हांचं ज्ञान. या पद्धतीनं आपल्याला जॉमेट्रीमध्ये असणारे बेसिक कन्सेप्ट कोणते आहेत, तर पॉइंट, लाईन अँड प्लेन. These are the basic concepts in geometry. As we do not define a number, जसं आपण कुठलाही नंबर डिफाइन करू शकत नाही. इट मीन्स दॅट जसं की आपल्याला माहितीये बऱ्याचशा आपण सायन्स मध्ये डेफिनेशन्स पाहतो. व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय ह्याची परफेक्ट डेफिनेशन आपल्याला माहितीये. व्हॉट ॲज वी डू नॉट डिफाइन अ नंबर, similarly we cannot define a point, line and plane. जसा एखादा नंबर आपल्याला डिफाइन करता येत नाही त्याच पद्धतीनं जॉमेट्री मध्ये असणारे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते सुद्धा आपण डिफाइन करू शकत नाही. ढोबळ मानानं म्हणलं तर आपण लाईनची डेफिनेशन जी आहे ती सेट ऑफ पॉइंट्स अशी करू शकतो. त्याच पद्धतीनं प्लेनची डेफिनेशन सुद्धा आपण सेट ऑफ पॉइंट्स अशी म्हणू शकतो. तर लाईन म्हणजे काय आहे, तर वेगवेगळे पॉइंट जे आहेत ते एकत्र येऊन, पॉइंट जे आहेत ते एकत्र येऊन ही लाईन जी आहे ती तयार होते. इट मीन्स दॅट लाईन, these two arrows indicates that the line is in infinite to both the ends. लाईन जी आहे ती दोन्ही बाजूला अमर्यादित असते. त्याच पद्धतीनं प्लेन, इट इज ऑल्सो इनडेफिनाइट टू बोथ द फोर साइड्स. प्लेन जो आहे तो एक सपाट पृष्ठभाग आहे की जो सपाट पृष्ठभाग चारही बाजूनी अमर्यादित आहे. इट मीन्स दॅट इट इज ऑल्सो इनडेफिनाइट or it is also infinite to the four sides. And plane also defined as, or plane is also known as set of points. प्लेन ला सुद्धा आपण असं म्हणू शकतो की हा सुद्धा काय आहे, सेट ऑफ पॉइंट्स आहे. त्याच पद्धतीनं so these are the basic concepts in geometry, and keep in mind that the word line is used in the sense that straight line. After that we will see or we will learn the coordinates of points and distance. For the finding the coordinate of points we have to draw here a one number line. आपण इथे एक नंबर लाईन काढली आणि त्या नंबर लाईन वरती काही पॉइंट्स आहेत आणि ते पॉइंट्स डिनोट करणारे काही नंबर्स इथे आपल्याला दिसतात. या नंबर लाईन वरती आपल्याला माहितीये की पॉइंट ए which denotes a number 5. It means that the -5 is a coordinate of point A. -5 is a coordinate of. Similarly, point B indicates or denotes a number -3. It means that -3 is a coordinate of point B. Similarly, on this number line, point C, it indicates -2 number, and -2 it is a coordinate of point C. Point O indicates number 0, therefore 0 is a coordinate of point O. Then point D, it denotes a number 1, therefore 1 is a coordinate of point D. Then 3 is a coordinate of point E. If we observe the number line, here we say that
the distance between point D and E. Distance between point D and E. We know that here the distance between any two successive two numbers on a number line is of 1 unit. This distance is a 1 unit. It is also 1 unit. Therefore, we say that the distance between point D and E is 1 plus 1 is 2 unit. Here we say that after observing the number line and say that the difference between distance between 2 point D and E is 2 unit. If we use the coordinates of these 2 points, जर आपण कोऑर्डिनेट्सचा उपयोग करून त्या दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स काढायचं म्हणलं तर कशा पद्धतीने काढायचं? लेट अस सी हाऊ टू फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ these points. For finding the distance between any two points, we have to first write here coordinate of these 2 points. Let us take here 2 point D and E. Therefore, the coordinate of point D is 1 and coordinate of point E is 3. For finding the distance between these 2 points, we have to subtract the smaller coordinate into larger coordinate. Here, the smaller coordinate is 1 and larger coordinate is 3. Therefore, distance DE is equal to, we know, therefore 3 minus 1 is equal to 2. Therefore, distance DE is equal to 2. If we take here another example, let us take point A and point B. Coordinate of point A is minus 5 and coordinate of point B is minus 3. We know that for finding the distance between point A and B, here the larger coordinate is minus 3 and smaller coordinate is minus 5. Therefore, minus 3 is greater than minus 5. Write here distance AB is equal to minus 3 minus of minus 5. Smaller coordinate will be subtracted from the larger coordinate. Minus 3 minus minus becomes plus 5. Therefore, minus 3 plus 5 is 2. Therefore, distance AB is equal to 2. From these two examples, we say that always the distance between any 2 points is a positive number and the distance for calculating the distance between any 2 points is obtained by the subtracting smaller coordinate from the larger coordinate. Now, let us see what is mean by betweenness. Betweenness त्याला आपण दरम्यानता असं म्हणतो. Betweenness, for finding the betweenness of any 3 points, if these 3 points are P, Q, R are 3 distinct collinear points, there are 3 possibilities. जर कोणतेही 3 बिंदू एकरेषीय असतील तर तिथे आपल्याला 3 पॉसिबिलिटीज मिळतील. Either the point Q is between P and R, either point R is between Q and P, either point P is between R and Q. It means that betweenness is between any 3 collinear points. In these 3 conditions, let us consider third condition. If distance RP plus distance PQ is equal to distance RQ, then we say that the point P is between the points R
and Q. It is called as a betweenness. त्यालाच आपण दरम्यानता असं म्हणू शकतो. In the first also, if distance PQ plus distance QR is equal to distance PR, then we say that this point Q is between point P and R. In the second example, if distance QR plus distance RP is equal to distance QP, then we say that point R is between Q and P. It is called as a betweenness. Let us take one example of betweenness. Example is, on a number line, point A, B and C are such that distance AB is equal to 5, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 6. Which of the points is between the other two? Here we have to find that which point is between other 2 points. Therefore, if we observe the question, we have to draw a rough diagram from this question. Here we have 3 distances: distance AB, distance BC and distance AC. Here the longer distance is distance BC. Therefore, we take here 2 point B and C at both the end of this line. Now remaining point is A. After that, if we observe distance AB is of 5 and distance AC is of 6. AB 5 plus AC is 6 is equal to 11. It is distance BC. Therefore, we say that point A is between point B and C. It is diagrammatically solution, but if this solution we have to write it as, here distance BC is equal to 11, say it is as 1. Remaining 2 distances are distance AB plus distance AC is equal to 5 plus AC is 6 is equal to 11. Say it is as 2. If we observe the equation 1 and 2, we get that your right sides are equal sides, 11, and second equation also having a 11. Therefore, from 1 and 2 we say that distance AB plus distance AC is equal to distance BC. Therefore, from this we say that point A is between the points B and C.